आपण रूल्स पाहिले डेरिव्हेटिव्हचे u प्लस v, u मायनस v, u इंटू v and u upon v. या रूल्सवर डिपेंड असणारे एक्झाम्पल्स नोट्समध्ये पेज नंबर 86 वरती क्वेश्चन नंबर 3. आता अल्टरनेशन थोडंसं यामध्ये अशा पद्धतीने राहील की काही क्वेश्चन्स हे या पिरियडमधून काही क्वेश्चन्स आपल्या रेग्युलर अशा दोन्ही पिरियडमधून दोन टाईपचे क्वेश्चन्स कंटिन्यू होतील. सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर म्हणजे क्वेश्चन बँक किंवा नोट्स हे आपल्यासोबत आपल्यासमोर नेहमी असणं आवश्यक आहे. क्वेश्चनचा फक्त नंबर सांगितला जाईल, त्यानुसार आपल्याला कुठला क्वेश्चन सुरू आहे, कुठला क्वेश्चन होमवर्कसाठी आहे हे आपण त्याच्यावरती मार्क करत चालायचे. झालेले क्वेश्चन्स जे आहेत कम्प्लिटेड क्वेश्चन, होमवर्क क्वेश्चन, रिमेनिंग क्वेश्चन, लाईकवाईज हे लक्षात येऊ शकते की आपण कुठल्या पार्टमध्ये सध्या आहोत, कुठल्या टाईपचे क्वेश्चन सुरू आहेत. सो इन दॅट write down question number 3. Differentiate the following with respect to x. Differentiate the following with respect to x. This question depends on u into v rule. Derivative of u into v म्हणजे दोन फंक्शन्सचं जर मल्टिप्लिकेशन असेल तर u इंटू व्हीचा रूल वापरून आपण त्याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करू शकतो. u इंटू व्हीचा रूल असतो u इंटू डी व्ही बाय डी एक्स प्लस v इंटू डी यू अपॉन डी एक्स. म्हणजे फर्स्ट फंक्शन ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड plus second function as it is into derivative of first. So for this one, first example is x into log x. ज्या पर्टिक्युलर फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला फाइंड करायचा आहे ते फंक्शन आपण कन्सिडर केलं y equal to, and we have to find dy by dx means derivative of y with respect to x. So for this one, differentiate with respect to x dy by dx equal to derivative of x into log x. u into v चा रूल वापरताना पहिलं फंक्शन म्हणजे u इक्वल टू x आणि v इक्वल टू log x. u into v चा रूल कसा आहे, फर्स्ट फंक्शन ॲज इट इज म्हणजेच x ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड म्हणजेच डेरिव्हेटिव्ह ऑफ log x प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज म्हणजे log x ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन म्हणजेच डेरिव्हेटिव्ह ऑफ x. फर्स्ट फंक्शन x ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड दॅट इज log x प्लस सेकंड फंक्शन log x ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट दॅट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ x इक्वल टू x ॲज इट इजच राहील log x चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन x, log x चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन x प्लस log x इंटू x चा डेरिव्हेटिव्ह 1. तर यामध्ये हा x आणि x कॅन्सल होऊन जाईल, शिल्लक राहील 1 प्लस log x. x x कॅन्सल झाला तरी तिथे 1 शिल्लक राहील, म्हणजे 1 प्लस log x विल बी द आन्सर.
37 3 minus 7x 3 minus 7x into second bracket 2 plus 3x 2 plus 3x that is equal to y. हा प्रॉब्लेम आपण दोन प्रकारे सॉल्व करू शकतो. एक म्हणजे आधी हे दोन्ही ब्रॅकेट्स मल्टिप्लाय करून घ्यायचे. दोन ब्रॅकेट जर मल्टिप्लाय करून घेतले तर सगळ्या टर्म u प्लस व्ही यू मायनस व्ही या रूल्सच्या स्वरूपात येतील आणि नंतर आपण u प्लस व्ही यू मायनस व्ही रूलनुसार प्रत्येक टर्मचा डेरिव्हेटिव्ह सेपरेट घेऊ शकतो. ही एक मेथड. किंवा दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन आहेच आहे म्हणजे u इंटू व्हीचा रूल पण आपण या ठिकाणी वापरू शकतो. u इंटू व्ही किंवा u प्लस व्ही यू मायनस व्ही. u इंटू व्हीचा रूल जरी वापरला तरी त्यात पुन्हा u प्लस व्ही यू मायनस व्हीचे रूल्स यूज करावेच लागतात. आता यात u इंटू व्हीच्या रूलने काय येईल पहा. डिफरन्शिएट with respect to x dy by dx equal to derivative of 3 minus 7x into 2 plus 3x. यामध्ये u म्हणजे फर्स्ट ब्रॅकेट 3 minus 7x आणि v म्हणजे सेकंड ब्रॅकेट 2 plus 3x. आधी u इंटू व्हीचा रूल यूज करायचा आहे. u मायनस व्ही रूलनुसार काय येईल पहा. 3 minus 7x as it is into derivative of 2 plus 3x म्हणजे फर्स्ट ब्रॅकेट as it is into derivative of second plus second bracket म्हणजेच 2 plus 3x as it is into derivative of first म्हणजेच 3 minus 7x. First bracket as it is into derivative of second plus second bracket as it is into derivative of first. u into v जरूर वापरला. आता यामध्ये परत कंबाइंड रूल्स कशा प्रकारे येतात पहा. 3 minus 7x जो आहे पहिला ब्रॅकेट तो ॲज इट इज राहणार आहे इंटू इथे पुन्हा ब्रॅकेटमध्ये दोन टर्ममध्ये ॲडिशन आहे म्हणजे परत या ठिकाणी u प्लस व्हीचा रूल वापरावा लागेल दोन टर्मचा डेरिव्हेटिव्ह सेपरेट घेताना. यात u प्लस व्हीचा रूल कसा वापरता येईल. डेरिव्हेटिव्ह ऑफ 2 हा कम्प्लिटली कॉन्स्टंट आहे त्यामुळे त्याचा डेरिव्हेटिव्ह लिहावा लागेल प्लस आता 3x चा डेरिव्हेटिव्ह लिहिताना 3 हा कॉन्स्टंट आहे पण तो x ला मल्टिप्लाय आहे. जर कॉन्स्टंट सेपरेट असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 येतो त्यामुळे या 2 चा डेरिव्हेटिव्ह आपण 0 लिहिणार. पण यात 3x म्हणजे कॉन्स्टंट जर x ला मल्टिप्लाय असेल तर तो कॉन्स्टंट आपण आउटसाइड द डेरिव्हेटिव्ह घेऊ शकतो म्हणजेच 3 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x प्लस पुढच्या पार्टमध्ये 2 प्लस 3x ॲज इट इज इंटू ब्रॅकेट पुन्हा यामध्ये u मायनस व्हीचा रूल म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ 3 मायनस 7 पुन्हा x ला मल्टिप्लाय त्यामुळे तो आउटसाइड डेरिव्हेटिव्ह 7 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x इक्वल टू 3 minus 7x इंटू 2 कॉन्स्टंट आहे आणि कॉन्स्टंट टर्मचा डेरिव्हेटिव्ह आपण 0 घेऊ शकतो दॅट इज 0 प्लस 3 इंटू x चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x काय असतो 1 3 इंटू 1 प्लस 2 प्लस 3x इंटू कॉन्स्टंट 3 चा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस
7 इंटू पुन्हा एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1. ही आहे कंप्लीट प्रोसिजर रूल्स वापरण्याची. पण जसं आपण हायर एक्झाम्पल्स मध्ये जाणार, u प्लस व्ही यू मायनस व्ही हे रूल्स आपल्याला डायरेक्ट यूज करायचे. म्हणजे नेक्स्ट स्टेज आपली काय असणार, 2 प्लस 3x यासाठी ही स्टेप लिहायची गरज नाही. डायरेक्ट आपल्याला ही स्टेप लिहिता येणं एक्सपेक्टेड आहे. कारण ॲडिशन सबट्रॅक्शन मध्ये डेरिव्हेटिव्ह सेपरेट घेता येतात. मग यात 2 चा डेरिव्हेटिव्ह 0 प्लस 3 कॉन्स्टंट ॲज इट इज x चा डेरिव्हेटिव्ह 1. पुढे पुन्हा 3 चा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस 7 कॉन्स्टंट ॲज इट इज x चा डेरिव्हेटिव्ह 1. हे डायरेक्ट लिहिता येणं एक्सपेक्टेड आहे पुढे येणाऱ्या एक्झाम्पल्स मध्ये. इवन त्यानंतरची जी नेक्स्ट स्टेप असेल हायर स्टेज, त्यात परत 2 प्लस 3x, 2 चा डेरिव्हेटिव्ह 0 येणार आणि प्लस 3x चा डेरिव्हेटिव्ह 3, फक्त 3 लिहायचे. म्हणजे 3 मायनस 7x इंटू काय राहिला, कारण 0 ॲड किंवा 0 सबट्रॅक्ट केला तरी व्हॅल्यूमध्ये काही चेंज होणार नाही. डायरेक्ट ही स्टेप आणखी हायर एक्झाम्पलमध्ये एक्सपेक्टेड आहे. हे नंतर नंतर रिड्यूस होत जाणार आहे स्टेप अशा प्रकारच्या. सध्या आपण इनिशियल स्टेजला आहेत, त्यामुळे यू प्लस व्ही यू मायनस व्ही हे रूल्स लिहितोय. पण हे लिहिणं एक्सपेक्टेड नाही, याची आवश्यकता नाही आहे. फक्त एक 11th लेवल येऊन जाते इनिशियली हे रूल्स वापरायचे कसे यासाठी. प्लस 2 प्लस 3x ॲज इट इज इंटू मल्टिप्लाय असल्यामुळं त्याला आपण लिहिणार -7. म्हणजे 2 प्लस 3x, 2 कॉन्स्टंट त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 प्लस 3x चा डेरिव्हेटिव्ह 3, 3 कॉन्स्टंट त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 -7x चा डेरिव्हेटिव्ह -7 इक्वल टू. आता इथे ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय करून सिम्प्लिफिकेशन, 3 न मल्टिप्लाय केलं तर 9 मायनस 21x, -7 नी जर मल्टिप्लाय केलं -14 मायनस 21x इक्वल टू 9 मायनस 14 म्हणजे -5 आणि -21 मायनस 21 म्हणजे -42x. यातनं आपण मायनस कॉमन पण घेऊ शकतो, म्हणजेच मायनस इन ब्रॅकेट 5 प्लस 42x. जर हा प्रॉब्लेम u इंटू व्हीच्या रूलनी सॉल्व केला तर. u इंटू व्हीचा रूल वापरताना पहिल्यांदा 3 मायनस 7x चा ब्रॅकेट ॲज इट इज इंटू 2 प्लस 3x चा डेरिव्हेटिव्ह प्लस 2 प्लस 3x चा ब्रॅकेट ॲज इट इज इंटू 3 मायनस 7x चा डेरिव्हेटिव्ह. 2 प्लस 3x साठी पुन्हा u प्लस व्हीचा रूल, कॉन्स्टंट 2 चा डेरिव्हेटिव्ह सेपरेट, 3x मध्ये 3 कॉन्स्टंट आउटसाइड x चा डेरिव्हेटिव्ह. 3 मायनस 7x साठी पुन्हा u मायनस व्हीचा रूल, 3 कॉन्स्टंट ॲज इट इज -7 कॉन्स्टंट आउटसाइड x चा डेरिव्हेटिव्ह 1. ओनली कॉन्स्टंट असेल त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 येतो आणि x चा डेरिव्हेटिव्ह 1. हा 0, 3 इंटू 1 म्हणजे 3, पुढे पण हा 0 -7 इंटू 1 म्हणजे -7. नंतर ब्रॅकेट्समध्ये त्या टर्म्सनी मल्टिप्लाय केलं. दोन वेगवेगळ्या स्टेप्स आहेत, त्याचा डिनॉमिनेटर नव्हता. पण आता हाच प्रॉब्लेम जर आपण आधी ब्रॅकेट्स मल्टिप्लाय केले असते आणि फक्त u प्लस व्ही यू मायनस व्ही या रूल्सचाच वापर केला असता, तर हा सॉल्व कसा होईल पहा. अल्टरनेटिव्ह मेथड y इक्वल टू
3 minus 7x into 2 plus 3x. आधी हे दोन ब्रॅकेट्स मल्टिप्लाय करायचे. 3 multiplied by 2 is 6. 3 into 3 plus 9x. minus 7x ने पुढे मल्टिप्लाय केला. minus 14x. आणि minus into plus minus again. 7 into 3 21x square equal to 6 9x minus 14x minus 5x minus 21x square. म्हणजे आधी ते दोन ब्रॅकेट आपण मल्टिप्लाय करून घेतले. आणि आता जर डिफरन्शिएट केला, differentiate with respect to x, dy by dx equal to derivative of 6 minus 5x minus 21x square. तर यामध्ये डेरिवेटिव्ह सेपरेट घेताना u minus v rule derivative of 6 minus 5 constant outside into derivative of x minus 21 constant outside into derivative of x square equal to constant 6 चा derivative 0 minus 5 into x चा derivative 1 minus 21 into x square साठी x raised to n चा फॉर्म्युला वापरावा लागेल. x raised to n चा डेरिव्हेटिव्ह काय? x raised to n चा डेरिव्हेटिव्ह n into x raised to n minus 1. यात n म्हणजेच 2 आहे. 2 into x raised to 2 minus equal to 0 minus 5 म्हणजे minus 5 minus 21 into 2 म्हणजे 42 x raised to 2 minus 1 म्हणजे 1. तो राहील फक्त x आणि यातनं मायनस कॉमन 5 plus 42x. आणि आता क्वेश्चन्स आपल्या समोर असल्यामुळे ज्यांचं कंप्लीट होईल त्यांनी लगेच पुढच्या एक्झाम्पल्स सुरू ठेवायचे सिक्वेन्शियली. नंतर फक्त फायनल आन्सर सिम्प्लिफिकेशन फॉर्म मध्ये करेक्ट आहे किंवा नाही हे व्हेरीफाय करत राहणे. जर आपल्याला रूल्स कसे वापरायचे आहेत काय हे लक्षात आलेलं असेल तर आपापले एक्झाम्पल्स सॉल्व्ह करत राहायचं विदाउट डिस्कशन. Next is 38 x into tan x. Let this one is equal to y. Differentiate with respect to x. dy by dx equal to derivative of x into tan x. तर इथे मात्र u into v चा रूल वापरावा लागेल त्याशिवाय दुसरा पर्याय नाहीये. x into tan x. फर्स्ट फंक्शन u म्हणजे x, सेकंड फंक्शन v म्हणजे tan x. u into v चा रूल जर वापरला तर x as it is into derivative of tan x plus tan x as it is
into derivative of x, first function as it is into derivative of second plus second function as it is into derivative of first equal to x into tan x derivative sec square x plus tan x into x derivative 1. So answer is x into sec square x plus tan x. Next is x into sec x. Differentiate with respect to x. dy by dx equal to derivative of x into sec x. U into V rule. First function x as it is into derivative of second function means sec x plus second function sec x as it is into derivative of x is the first function equal to x into sec x derivative sec x into tan x plus sec x as it is into x derivative 1. आता यामध्ये आपण sec x कॉमन घेऊ शकतो कारण दोन्ही टर्म मध्ये sec x आहे. sec x जर कॉमन घेतला तर ब्रॅकेट मध्ये शिल्लक राहील x into tan x आणि प्लस 1. sec x कॉमन घेतला दोन्ही टर्म मधून पहिल्या ठिकाणी राहील x into tan x आणि दुसऱ्या ठिकाणी राहील फक्त 1. Next is e raised to x into sec x differentiate with respect to x dy by dx equal to derivative of e raised to x into sec x. तर यामध्ये फर्स्ट फंक्शन आहे e raised to x आणि सेकंड फंक्शन आहे sec x by using u into v rule. u into v rule नुसार first function e raised to x as it is into derivative of second function means sec x plus second function sec x as it is into derivative of first function that is e raised to x.
e raised to x as it is derivative of sec x plus sec x as it is derivative of e raised to x equal to e raised to x into sec x derivative sec x into tan x. Sec x derivative sec x into tan x plus sec x as it is e raised to x derivative e raised to x e raised to x derivative e raised to x equal to आता यात sec x पण कॉमन निघतोय आणि e raised to x ची पण टर्म दोन्ही ठिकाणी आहे म्हणजे कॉमन येईल e raised to x into sec x जर कॉमन घेतला तर पहिल्या ठिकाणी राहील फक्त tan x आणि प्लस दुसऱ्या ठिकाणी राहील 1. प्रत्येक एक्झाम्पल मध्ये सायमल्टेनियस थिंकिंग आवश्यक आहे फक्त रायटिंग वर उपयोगाचं नाही डेरिव्हेटिव्ह मध्ये परफेक्शन येण्यासाठी हा फर्स्ट ग्रुप आहे रूल्स कशा पद्धतीने यूज करायचे डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले कशा पद्धतीने वापरायचे यात परफेक्शन येण्यासाठीच हा फर्स्ट ग्रुप नेक्स्ट इज x raised to 7 into 7 raised to x y equal to x raised to 7 into 7 raised to x. Differentiate with respect to x. dy by dx equal to derivative of x raised to 7 into 7 raised to x. फर्स्ट फंक्शन म्हणजे x raised to 7 आणि सेकंड फंक्शन म्हणजे 7 raised to x हे दोन डिफरंट फंक्शन आहेत u into v चा रूल वापरला तर काय येईल पहा फर्स्ट फंक्शन x raised to 7 as it is into derivative of 7 raised to x plus second function 7 raised to x as it is into derivative of first function x raised to 7 equal to x raised to 7 as it is राहील 7 raised to x चा derivative 7 raised to x चा derivative a raised to x चा फॉर्म्युला वापरता येईल a raised to x चा derivative काय a raised to x into log a raised to x आणि x raised to n हे दोन नेहमीच कन्फ्युज होतात यामध्ये केअरफुल ऑब्झर्वेशन आवश्यक आहे a raised to x म्हणजे बेस कॉन्स्टंट आहे पण इंडेक्स हा व्हेरिएबल आहे a raised to x चा डेरिव्हेटिव्ह असतो a raised to x into log a 7 raised to x चा डेरिव्हेटिव्ह येईल 7 raised to x into log 7 प्लस हा पुढचा 7 raised to x as it is राहील x raised to 7 साठी मात्र आपल्याला x raised to n चा रूल वापरावा लागेल x raised to n चा डेरिव्हेटिव्ह असतो n into x raised to n minus 1 म्हणजेच 7 into x raised to 7 minus 1 equal to x raised to 7 into 7 raised to x into log 7
प्लस 7 रेस टू एक्स इंटू 7 इंटू एक्स रेस टू 6. आता सिम्प्लिफिकेशनसाठी कॉमन घेताना या दोन टर्म्स केअरफुली यामध्ये लक्षात घ्यायच्या आहेत. ही एक फर्स्ट टर्म आणि ही एक सेकंड टर्म आहे. पहिल्या टर्ममध्ये एक्स रेस टू 7 आहे आणि दुसऱ्या टर्ममध्ये एक्स रेस टू 6. पहिल्या टर्ममध्ये एक्स रेस टू 7 आणि दुसऱ्या टर्ममध्ये एक्स रेस टू 6. यामधला कॉमन काय येईल? एक्स रेस टू 6 कॉमन घेता येईल. एक्स रेस टू 7 आणि एक्स रेस टू 6 यामधला कॉमन काय येईल? एक्स रेस टू 6 कॉमन घेता येईल. एक्स रेस टू 6 कॉमन घेतला तर इंटू 7 रेस टू एक्स तर दोन्ही ठिकाणी ॲज इट इज आहेच आहे. तो 7 रेस टू एक्स कॉमन घेतला. आणखी काही कॉमन निघेल का आता यामध्ये? नाही. आता ब्रॅकेटमध्ये काय राहील पहा. एक्स रेस टू 7 पैकी आपण एक्स रेस टू 6 आउटसाइड घेतलाय म्हणजे एक एक्स त्यामध्ये शिल्लक राहील. 7 रेस टू एक्स तर आउटसाइड घेतलेलाच आहे. लॉग 7 एक्स इंटू लॉग 7. पहिल्या टर्म मध्ये ज्या एक्स रेस टू 7 7 रेस टू एक्स आणि लॉग 7 आहे त्यातला एक्स रेस टू 6 कॉमन घेतला, एक्स शिल्लक राहिला. 7 रेस टू एक्स तर आउटसाइड घेतलाच आहे, लॉग 7 शिल्लक राहिला. दुसऱ्या टर्म मधला एक्स रेस टू 6 पण आउटसाइड आहे आणि 7 रेस टू एक्स पण आउटसाइड आहे. या दोन्ही टर्म आउटसाइड आहेत त्यामुळे शिल्लक काय राहील? फक्त प्लस 7. सेम एक्झाम्पल आहे क्वेश्चन नंबर 45. 5 रेस टू एक्स इंटू एक्स रेस टू 5. 5 रेस टू एक्स इंटू एक्स रेस टू 5. नंबरचा प्रॉब्लेम त्यामधला फक्त 7च्या जागी 5 आहे, बाकी सिमिलर प्रोसेस आहे कंप्लीट. एक्स रेस टू 5 इंटू 5 रेस टू एक्स. Differentiate with respect to x. Derivative of y with respect to x is equal to derivative of x raised to 5 into 5 raised to x. काय होईल यामध्ये u इंटू विचारलं वापरला तर पहा, x raised to 5 as it is into derivative of 5 raised to x plus 5 raised to x as it is into derivative of x raised to 5 equal to x raised to 5 into 5 raised to x चा डेरिवेटिव काय?
5 रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह 5 रेस टू एक्स इंटू लॉग 5, कारण यात फॉर्म्युला वापरावा लागेल ए रेस टू एक्सचा, प्लस 5 रेस टू एक्स इंटू एक्स रेस टू 5 साठी फॉर्म्युला वापरावा लागेल एक्स रेस टू एनचा. काय येईल त्यानुसार 5 इंटू एक्स रेस टू 5 मायनस 1 म्हणजे 4. आता हे थोडंसं डायरेक्ट ह्याची प्रॅक्टिस करायची. एक्स रेस टू 4 एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला जर यूज केला तर एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1 म्हणजे 5 इंटू एक्स रेस टू 5 मायनस 1. यामध्ये कॉमन काय येतील, एक्स रेस टू 4 कॉमन येईल, 5 रेस टू एक्स कॉमन येईल, शिल्लक राहील पहिल्या टर्ममध्ये एक्स इंटू लॉग 5 आणि दुसऱ्या टर्ममध्ये 5. हे मल्टिप्लिकेशनमध्ये इंटरचेंज जरी केले तरी सेम रिझल्ट येतो. जरी क्वेश्चनमध्ये 5 रेस टू एक्स इंटू एक्स रेस टू 5 असेल तर काय होईल, ही टर्म शेवटी 5 अगोदर येईल, हा नंतर येईल. ॲडिशनमध्ये इंटरचेंज पॉसिबल आहे, डिव्हिजनमध्ये मात्र इंटरचेंज नाही करता येणार. 42 एक्स क्यूब मायनस 3x इंटू लॉग एक्स. एक्स क्यूब मायनस 3x इंटू log x. This one differentiate with respect to x. dy by dx equal to derivative of x cube minus 3x into log x equal to u into ह्याच्या रूल नुसार फर्स्ट ब्रॅकेट म्हणजे u, that is x cube minus 3x as it is into derivative of log x plus log x as it is into derivative of x cube minus 3x. First function as it is into derivative of second plus second function as it is into derivative of first, u into v rule. यात x cube minus 3x as it is derivative of log x. log x चा डेरिव्हेटिव्ह काय, 1 upon x plus log x as it is. आता x cube minus 3x मध्ये u मायनस v चा रूल वापरून सेपरेट डेरिव्हेटिव्ह घेता येऊ शकतो, पण तो रूल काय आता लिहित बसण्याची आवश्यकता नाहीये. एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह एक्स रेस टू एन चा फॉर्म्युला एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1. एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह काय येईल, 3 इंटू एक्स रेस टू 3 मायनस 1 दॅट इज 3x स्क्वेअर. आता हे डायरेक्ट रायटिंग्स एक्स रेस टू एन चे एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह 3x स्क्वेअर, नंतर मायनस 3 इंटू एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येईल 1. कारण मायनस असल्यामुळे दोघांचा डेरिव्हेटिव्ह आपण सेपरेट घेऊ शकतो. मग एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह सेपरेट घेतला 3x स्क्वेअर मायनस 3 ॲज इट इज एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1. आता सिम्प्लिफिकेशन यात पॉसिबल आहे. पहिल्या ब्रॅकेटमधून x कॉमन निघतोय, फक्त पहिल्या ब्रॅकेटमधून. पहिल्या ब्रॅकेटमधून जर x कॉमन घेतला तर शिल्लक राहील एक्स स्क्वेअर मायनस 3 इंटू पुढे 1 अपॉन एक्स ॲज इट इज प्लस लॉग एक्स ॲज इट इज
आणि दुसऱ्या ब्रॅकेटमधून 3 कॉमन निघतो, शिल्लक राहील एक्स स्क्वेअर मायनस 1. पहिल्या ब्रॅकेटमधून एक्स कॉमन घेतला आणि या शेवटच्या ब्रॅकेटमधून 3 कॉमन घेतला, शिल्लक राहील एक्स स्क्वेअर मायनस 1. आता यात पहिल्या टर्ममध्ये हा एक एक्स जो आहे तो कॅन्सल होऊन जाईल, म्हणजे शिल्लक राहील एक्स स्क्वेअर मायनस 3 प्लस ही टर्म आपण ब्रॅकेटच्या अगोदर वाटल्यास 3 इंटू एक्स स्क्वेअर मायनस 1 इंटू लॉग एक्स. फक्त पहिल्या टर्ममध्ये एक्स कॅन्सल होईल, दुसरी टर्म फक्त इंटरचेंज केले, 3 इंटू एक्स स्क्वेअर मायनस 1 अगोदर लिहिला इंटू लॉग एक्स नंतर. 43 आणि 44 हे दोन प्रॉब्लेम होमवर्कला कंप्लीट करायचे आहेत. त्यातला 44 झालेलाच आहे, जे आपण रूल्स सुरुवातीला पाहिले त्या रूल्स मध्येच आपण x इंटू साइन एक्स चा प्रॉब्लेम पाहिलेला आहे. तरीही तो आता या ग्रुपमध्ये कंप्लीट करायचा. क्वेश्चन नंबर 43 आणि 44 हे दोन एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे.